कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जाते। पत्ते खेळून आंदोलक आपला या सगळ्याबाबतचा निषेध व्यक्त करतात। हे दृश्य आपण बघतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते आहेत जे माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओच्या विरोधात हे आंदोलन करतात। जोरदार घोषणा देतात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, आता तुम्ही आंदोलनस्थळी आहात, काय नेमकं तिथे घडतंय, काय नेमकं म्हणणं आहे आंदोलनकर्त्यांचं जाणून घेता येईल का? बालाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आंदोलनकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आपल्याला जाणून घेता येईल का आत्ताच्या क्षणी? आक्रमक आंदोलन सुरू आहे। आपण पाहतोय की अनेक आंदोलक जे आहेत आता रमणीचा डाव खेळत आहेत आणि आपण पुन्हा एकदा बालाजी यांना संपर्क करूयात। कोकाटेंविरोधात हे सगळं पत्ते खेळून आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे। त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अशा पद्धतीनं विविध ठिकाणी त्यांचा हा निषेध नोंदवला जातोय। कार्यकर्ते प्रचंड आक्रमक भूमिका या सगळ्या संदर्भात घेत आहेत। पुन्हा एकदा प्रतिनिधी बालाजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, आंदोलनकर्त्यांच्या काय नेमक्या भावना जाणून घेता येईल का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि पूर्ण पत्त्याचा डाव जो आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे आणि काय नेमकी भूमिका आहे तर आपण पाहतोय की आंदोलक जोरदार घोषणा सुद्धा देत आहेत आणि विधिमंडळामध्ये रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे हे सगळे करतायत। आपल्यासोबत हे कार्यकर्ते माणिक कोकाटे राजीनामा जे कृषी मंत्री आहेत ते विधान भवनात म्हणजे जिथं कायदे होतात, जिथं असं लोकांना न्याय मिळतो, जिथं सर्वसामान्य जनतेचा विचार केला जातो तिथं ते कृषी मंत्री बसून रमी खेळतात म्हणजे हे अतिशय निंदनीय बाब आहे। तर ह्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत, त्याबद्दल आम्ही आज आंदोलन करत आहोत। अगदी आपण बघतोय की या ठिकाणी पैसे सुद्धा मांडलेले आहेत, वेगवेगळे जे खेळ आहेत ते मांडलेले आहेत आणि त्याचबरोबर पत्त्याचा खेळ जो आहे तो पत्त्याचे सुद्धा माळ सुद्धा कार्यकर्त्यांच्या गळ्यात पाहायला मिळते आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात करण्यात येते आणि शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे। मात्र या सगळ्यामध्ये जे बजेटचे जे सुट्केस असतात आणि त्याच्यामुळे ही आक्रमक भूमिका सगळीकडेच खरं तर या अशा आंदोलनकर्त्यांकडून घेताना पाहायला मिळतात। धन्यवाद बालाजी सगळ्या तपशिलांसाठी।